नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण आपल्या चॅनलवर फारच महत्त्वाची न्यूज आलेली आहे, ज्यासाठी आपण साधारण 2 ते 3 वर्षापासून 4 वर्षापासून म्हटलं तरी चालते। एक थोडंसं मध्ये काही सर्क्युलर्स आले होते महापारेषण कंपनीचे असिस्टंट इंजिनियर रिक्रुटमेंटबद्दल, सहाय्यक अभियंता जे बी बेसवर किंवा बी इलेक्ट्रिकल सिव्हिल जे काय आपलं रिक्रुटमेंट असतात महापारेषणचे, तर त्या रिलेटेड काही सर्क्युलर्स होते। मी माझ्या चॅनलवर वारंवार याचा पाठपुरावा घेत होतो। त्याआधीसुद्धा मी तुम्हाला एक 6 ते 8 महिने आधीच ऑलरेडी सांगितलेलं होतं, कारण की मला काही रूमर्स किंवा काही अफवा म्हणून काही विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न माझ्या कानावर आले होते। तर त्या अनुषंगाने मी माहिती घेतली होती आणि मी तेव्हाच क्लिअर कट सांगितलं होतं की महापारेषणची असिस्टंट इंजिनिअरची एक्झाम किंवा कोणत्याही तिन्ही कंपनीपैकी कोणतीही एक्झाम किंवा महावितरणची एक्झाम ही गेट थ्रू होणार नाही किंवा MPSC थ्रू सुद्धा होणार नाही, हे मी बऱ्यापैकी तुम्हाला गॅरंटीने सांगितलेलं होतं। तर शेवटी फायनली आज म्हणजे 16 तारखेला 16 फेब्रुवारीला तसं एक सर्क्युलर त्यांनी डिस्प्ले केलेलं आहे त्यांच्या एम्प्लॉई पोर्टलवर आपल्या महापारेषणच्या। ते आपल्या साईटवर नॉर्मल साईटवर दिसणार नाही आहे, ते एम्प्लॉई पोर्टलवर आहे आणि ते सध्या तुम्ही सुद्धा बघितलेलं असेल, विद्यार्थी मित्रांनी बघितलेलं असेल। तर त्यामध्ये ते एकदम जेन्युइन आहे, ऑथेंटिक आहे, त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा खोटेपणा नाही आहे। मला एक कमेंट पण आली एका विद्यार्थिनीची की सर ते असं आहे, तुम्ही त्यावर काहीतरी बोला। तर त्या संदर्भातच मी तुम्हाला आज माहिती देतो आहे किंवा ते काही आहे ते लेटर तुम्हाला सांगायचा इथे प्रयत्न करतो आहे। तर मित्रांनो, फायनली आपल्या मनासारखं झालं, जी काही आहे ती डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार आहे। डायरेक्ट रिक्रुटमेंटचा अर्थ असा की फक्त एकच एक्झाम आणि सिलेक्शन, डायरेक्ट मेरिट लिस्ट, कुठलं इंटरव्ह्यू नाही, कुठलाच प्रकार होणार नाही आणि MPSCचाही इथे विषय नाही आहे आणि गेटचा पण इथे विषय नाही आहे। MPSCचं त्यांनी अजून क्लिअर केलेलं नाही आहे, परंतु मी तुम्हाला ऑलरेडी काही त्या याच्यावर तुम्हाला सांगत असतो की असला कुठलाच प्रकार इथे गेट थ्रू होणार नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये किंवा आपल्या या एक्झाममध्ये। तर त्यानुसार आता फायनली ते आता हे झालेलं आहे, म्हणजे ऑथेंटिक झालेलं आहे, त्यांनी सर्क्युलर काढलेलं आहे आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आहे। माझे विद्यार्थी मित्र ज्यांनी BE झालेले आहेत आणि यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की त्यांनी चारही म्हणजे बघा तिथे त्यांनी दिलेलं आहे की असिस्टंट इंजिनियर ट्रान्सको म्हणजे इलेक्ट्रिकल ब्रांच, त्यानंतर सिव्हिल ब्रँचचे, नंतर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँच, ठीक आहे, याबद्दल पण थोडा वाद होता, पण ते पण तिथे त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे। आणि IT सेक्टर म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, चारही ब्रँचच्या वॅकन्सीज या बऱ्यापैकी इथे त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की चारही याच्यामध्ये जे काही रिक्रुटमेंट पुढे होईल त्यामध्ये ते डायरेक्ट रिक्रुटमेंटने घेतील, कुठल्याच प्रकारचे गेट त्यांना कंपल्सरी लागणार नाही, ठीक आहे। तर आपण आजचा हा व्हिडिओ बघू। आता मी तुम्हाला सांगतो तिथे काय काय त्यांनी लेटरमध्ये दिलेलं आहे। CGM यांचं पत्र आहे, MSETCLच्या म्हणजे महापारेषणचे CGM जे मुंबई बांद्रामध्ये बसतात त्यांचं ते पत्र आहे, सर्क्युलरमध्ये आहे। तर मित्रांनो बघा, महापारेषणचं म्हणजे MSETCLचं महत्त्वाचं एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर आलेलं आहे। आपल्याला बऱ्याच दिवसापासून जे कन्फ्युजन होतं, काही मध्ये अफवा पण होत्या, परंतु मी एक 6 ते 8 महिने आधीच ऑलरेडी सांगितलेलं होतं की गेट थ्रू ही एक्झाम होणार नाही, डायरेक्ट रिक्रुटमेंट किंवा सरळ सेवेने होईल। डायरेक्ट रिक्रुटमेंट याचा अर्थ असा की एक एक्झाम आणि सिलेक्शन आणि डायरेक्ट मेरिट लिस्ट लागली की जॉईनिंग, दुसरं इंटरव्ह्यू नाही किंवा दुसरी एक्झाम नाही किंवा काहीच नाही। गेट थ्रू वगैरेचे मला चान्सेस अजिबात वाटत नव्हते, त्यानुसार मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओजमध्ये दिलेलं आहे, सांगितलेलं आहे तुम्हाला। तर हे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर आहे ते हे CGMनी पाठवलेलं आहे। सर्क्युलर म्हणजे पाठवलेलं इन द सेन्स की हे एम्प्लॉई पोर्टल म्हणजे जे काही एम्प्लॉई असतात त्यांना ते पोर्टलवर सर्क्युलरच्या सेक्शनमध्ये पाहायला मिळते। हे ऑफिशियल साईटवर आपल्या नाही आहे MSETCLच्या। हे मी तुम्हाला थोडक्यात एक वाचून दाखवतो। यामध्ये बघा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर नंबर 596 डेटेड 16/2/2022 म्हणजे आजच्याच तारखेचा आहे। यामध्ये विषय असा आहे की रिवायझिंग मेथड ऑफ सिलेक्शन फॉर एंट्री लेवल ग्रॅज्युएट इंजिनियर्स दॅट इज असिस्टंट इंजिनियर, ट्रान्समिशन म्हणजे इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि टेलिकॉम म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि IT कॅडर, असे 4 कॅडरचे जे काही रिक्रुटमेंट होतात असिस्टंट इंजिनियरच्या, तर ते अंडर डायरेक्ट रिक्रुटमेंटने घेण्यात येणार आहे, असा एक विषय आहे। त्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलरचा त्यांनी रेफरन्स दिलेला आहे, 4 रेफरन्स आहे, त्यामध्ये आपण पॉईंट टू पॉईंट घेऊ आता पुढे काय आहे। तर बघा, ॲज पर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर्स अंडर रेफरन्स नंबर 3 and 4 द मेथड ऑफ सिलेक्शन फॉर एंट्री लेवल ग्रॅज्युएट इंजिनियर्स म्हणजे BE होल्डर्स दॅट इज असिस्टंट इंजिनियर, ट्रान्समिशन, सिव्हिल, टेलिकॉम, IT कॅडर पोस्ट अंडर डायरेक्ट रिक्रुटमेंट वॉज प्रिस्क्राइब थ्रू गेट ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनियर्स एक्झामिनेशन इन्स्टेड ऑफ कंडक्टिंग ऑनलाईन रिटर्न टेस्ट, ठीक आहे। म्हणजे याचा अर्थ काय आहे की सर्क्युलर नंबर 3 आणि 4 जे आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर, त्याच्यामध्ये त्यांनी गेट थ्रू घेणार आहे असं कळवलं होतं, असं सांगितलं होतं, परंतु त्यापुढे आपला जो विषय आहे तो सेकंड पॉईंट महत्त्वाचा आहे। It was under consideration of management to revise
द मेथड ऑफ सिलेक्शन फॉर एंट्री लेवल ग्रॅज्युएट इंजिनियर्स दॅट इज असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन म्हणजे इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि IT कॅडर म्हणजे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर जे काही आपले BE ग्रॅज्युएट्स असतात ते कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग किंवा IT होल्डर्स वगैरे IT कॅडर पोस्ट अंडर डायरेक्ट रिक्रुटमेंट नाव ॲज पर अप्रुव्हल रेकॉर्डेड बाय बोर्ड ऑफ डिरेक्टर्स वाईट रिझोल्युशन नंबर म्हणजे बघा अप्रुव्हल दिलेलं आहे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी की या नंबरचं आहे म्हणतात ते म्हणजे याच्या शासकीय लँग्वेजमध्ये याला सर्क्युलरचा नंबर वगैरे असतो डेट असते 29/12/2021 आहे हे द मेथड ऑफ सिलेक्शन फॉर एंट्री लेवल ग्रॅज्युएट इंजिनियर्स दॅट इज असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन सिव्हिल टेलिकॉम आणि IT कॅडर पोस्ट अंडर डायरेक्ट रिक्रुटमेंट थ्रू गेट इज कॅन्सल्ड ठीक आहे म्हणजे हे कॅन्सल करण्यात आलेलं आहे चारही प्रकारचे जे रिक्रुटमेंट असतात असिस्टंट इंजिनियरचे मग ते इलेक्ट्रिकल असो सिव्हिल असो टेलिकॉम म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा IT कॅडर असो किंवा कॉम्प्युटर इंजिनियर असो किंवा आपले जे काही सिस्टम ॲनालिस्ट आपण म्हणतो किंवा असिस्टंट प्रोग्रामरची जी पोस्ट असते कॉम्प्युटर ग्रॅज्युएटची त्यासाठी बोलता येते ठीक आहे कॅन्सल्ड अँड इन्स्टेड ऑफ धिस द सिलेक्शन मेथड ऑफ रिटर्न टेस्ट ऑनलाईन टेस्ट किंवा रिटर्न टेस्ट किंवा ऑनलाईन टेस्ट होणार आहे ॲज पर द रेग्युलेशन नंबर 26 ऑफ MSCB क्लासिफिकेशन अँड रिक्रुटमेंट रेग्युलेशन्स 1961 रीड द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर्स अंडर रेफरन्स नंबर 1 and 2 इज रिस्टोर्ड ठीक आहे म्हणजे आधी त्यांनी जे सर्क्युलर दिलं होतं की डायरेक्ट रिक्रुटमेंटनी एक्झाम घेण्यात येईल आणि नंतर पोस्टिंग देण्यात येईल किंवा जे काही रिक्रुटमेंट आहे ती प्रोसिजर करण्यात येईल त्यानंतर परत त्यांनी 3 आणि 4 नंबरचं सर्क्युलर हे काढलेलं होतं त्यामध्ये त्यांनी गेट थ्रू म्हटलेलं होतं आता परत त्यांनी 1 ते 2 जे आहे तेच कंटिन्यू करणार आहे आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी हे अप्रुव्हल दिलेलं आहे कन्फर्म आहे याच्यामध्ये कुठलीच शंका मनात ठेवू नका ठीक आहे आणि हे सर्क्युलर ऑथेंटिक आहे याच्यामध्ये कुठलंच काही फेक न्यूज नाही आहे किंवा फेक काहीच नाही आहे याच्यामध्ये त्यांनी तिसरा पॉईंट असं दिला द करस्पॉन्डिंग प्रोव्हिजन्स ऑफ द MSCB क्लासिफिकेशन अँड रिक्रुटमेंट रेग्युलेशन्स 1961 shall stand modified to above extent. Further, the administrative circular number 524 dated 21/17 and administrative circulars 537 2018 is hereby repealed. ठीक आहे म्हणजे जे काही तुमचे डायरेक्ट रिक्रुटमेंटचे सर्क्युलर आहे ते स्टँड बाय ठेवण्यात आहे तेच ठेवणार आहे ज्याच्यामध्ये गेटचं पूर्णपणे कॅन्सल आहे त्यामुळे कोणतीच मनात शंका ठेवू नका तुम्ही इलेक्ट्रिकल ग्रॅज्युएट्स असाल किंवा इलेक्ट्रिकल ग्रॅज्युएट्स नाही असेल BE इलेक्ट्रिकल असाल BE कॉम्प्युटर सायन्स असाल सिव्हिल इंजिनियर तुमचं झालं असेल इंजिनिअरिंग झालं असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन झालं असेल तर तुम्हाला डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी पुढे संधी मिळणार आहे ट्रान्सकोमध्ये त्यामुळे अशा प्रकारचं हे सर्क्युलर यांनी दिलेलं आहे हे एम्प्लॉई पोर्टलवर अवेलेबल आहे म्हणजे जे काही महाट्रान्सकोचे एम्प्लॉई आहे त्यांना ते सर्क्युलर सेक्शनमध्ये पाहायला मिळेल हे नॉर्मल साईटवर तुम्हाला मिळणार नाही ठीक आहे त्याच्यामध्ये CGMचे सिग्नेचर आहे मित्रांनो त्यामुळे हे एकदम टोटली 100% व्हॅलिड आहे तर मित्रांनो आपण बघितलं की त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की गेट थ्रू जी एक्झाम होणार होती किंवा त्यांनी जे सर्क्युलर 3 आणि 4 नंबरचं काढलेलं होतं तर ते त्यांनी रद्द केलेलं आहे आणि त्यानंतर आता जे ऑफिशियल सर्क्युलर त्यांनी 596 जे काही आकडा तिथे दिलेला आहे नंबर दिलेला आहे त्याच्यानुसार आता गेट थ्रू एक्झाम होणार नाही डायरेक्ट एक्झाम होईल म्हणजे माझं तरी मी इथे सुद्धा मी तुम्हाला माझं कन्फर्मेशन सांगतो की ही IBPS थ्रूच एक्झाम होणार आहे मी ऑलरेडी तुम्हाला मागचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे तुम्ही ते आपल्या चॅनलमध्ये बघू शकता प्लेलिस्टमध्ये बघू शकता त्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की ही IBPS थ्रूच एक्झाम होईल त्यामुळे IBPSच्या एक्झाम जशी होते त्या तयारीने तुम्ही लागा आणि ज्या अर्थी त्यांनी सर्क्युलर काढलेला आहे किंवा हे काही क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे त्या अर्थी जे काही माझा अंदाज आत्ता रिसेंटली मी 2 दिवसात एक व्हिडिओ दिलेला आहे त्यामध्ये मी तेच सांगितलेलं आहे की महापारेषणमध्ये असं त्यांचं प्रमोशन पॅनल झालं की त्यांची रिक्रुटमेंट कधी पण येऊ शकते पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये सुद्धा रिक्रुटमेंट येऊ शकते त्यामुळे महापारेषणमध्ये त्यांनी मला असं वाटतं की चांगला फोकस केलेला आहे रिक्रुटमेंटबद्दल कारण की टेक्निशियन फोर्सचं सुद्धा त्यांनी हे दिलेलं आहे आपल्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे आता वर्ग 3चं सुद्धा मी कालच व्हिडिओ टाकलेला आहे आय थिंक तर त्यामध्ये सुद्धा ते क्लिअर झालेलं आहे आणि आता AEची सुद्धा वॅकन्सी त्यांनी थोडंफार त्यामध्ये क्लिअरिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे तर अतिशय चांगली न्यूज मिळाली मित्रांनो आज आपल्याला मला सुद्धा पर्सनली खूप आनंद होतो आहे तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांसाठी माझ्या कारण की गेट वगैरे आणि हे ते सगळं खूप क्रिटिकल प्रोसेस आहे मला 2 दिवसाआधी माझ्या एका विद्यार्थी मित्राचा जो माझा नेहमी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतो त्याचा कॉन्टॅक्ट माझ्याशी झाला त्यालासुद्धा मी कन्फर्म सांगितलं की 99% हे IBPS थ्रू किंवा डायरेक्ट रिक्रुटमेंटच होईल याच्यामध्ये कुठलंच काही होणार नाही आणि आज त्यांनी सर्क्युलर काढलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर आशा करतो की तुम्हाला बऱ्यापैकी चांगली आज न्यूज मिळाली असेल याबद्दल पुढचे अपडेट्स मी तुम्हाला देतच राहील आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी चांगला दिलासादायक किंवा काहीतरी पॉझिटिव्ह वाईब्स मिळाले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ग्रुप्समध्ये किंवा इतर मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून ही चांगली माहिती इतरांना मिळेल
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वरचेवर अपडेट्स असे चांगले मिळत राहतील.